हॅलो स्टुडंट, आता आपण राईट अ प्रोग्राम टू फिल अ रेक्टँगल युजिंग फ्लड फिल अल्गोरिदम आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहिताना पहिली लाईन कुठली लिहितो तर हॅश इन्क्लूड stdio.h ही हेडर फाईल लिहितो. ग्राफिकचा प्रोग्राम असल्यामुळे आपण सेकंड लाईन जी लिहितो तो हॅश इन्क्लूड graphics.h ही हेडर फाईल आपण काय करतो त्याच्यामध्ये लिहितो. त्यानंतर प्रोग्राम स्टार्ट करताना आपण काय करणार आहे, वाईड मेन हे फंक्शन आपण काय करतो यूज करतो आणि जो काही आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे तो वाईड मेन फंक्शनच्या आतमध्ये लिहितो. आता आपल्याला काय करायचं आहे तर ग्राफिकचा प्रोग्राम लिहितो त्यावेळेस आपली पहिली जी लाईन असते ती काय असणार आहे तर जो काही आपला ग्राफिक्स ड्रायव्हर आहे तो पहिल्यांदा आपल्याला डिटेक्ट करावा लागतो. म्हणजेच आपण तो पहिल्यांदा इनिशियलाइज करून घ्यायचंय, म्हणजेच डिक्लेअर करावं लागेल. त्याचबरोबर आपल्याला ग्राफिक्स मोड पण काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल. त्यानंतर ज्यावेळी ग्राफिक्स ड्रायव्हर आणि ग्राफिक्स मोड आपण ऑन करतो किंवा डिक्लेअर करतो त्याच्यानंतर आपल्याला ग्राफ इनिशियलाइज करायचा असतो, म्हणून आपण इनिट ग्राफ हे फंक्शन यूज करतो. मग इनिट ग्राफ फंक्शनच्या आतमध्ये आपण काय काय लिहितो तर एम्परसाइन ऑफ जीडी, एम्परसाइन ऑफ जीएम आणि बीजीआयचा पाथ लिहितो. मग बीजीआयचा पाथ माझ्या कॉम्प्युटरमध्ये C:// टर्बो C3 याच्यामध्ये माझी काय आहे बीजीआयची फाईल आहे. त्यानंतर मला काय करायचं आहे तर मला रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. मग मी काय करणार आहे, रेक्टँगलचं फंक्शन यूज करणार आहे. रेक्टँगल 50,50, 100,100 मी काय केला, एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. आता मला काय करायचं आहे की मला फ्लड फिल अल्गोरिदम यूज करायचं आहे. मग फ्लड फिल अल्गोरिदम यूज करण्यासाठी मी फ्लड नावाचं वेगळं एक फंक्शन जे आहे ते काय करणार आहे तर ते वाईड बेंचच्या बाहेर ते फंक्शन मी काय करणार आहे, डिक्लेअर करणार आहे. म्हणून मी काय लिहिलं, फ्लड ब्रॅकेटमध्ये x, y म्हणजेच आपल्याला इंटिजर x आणि इंटिजर y. त्यानंतर आपण काय करणार आहे, फोरग्राउंड अंडरस्कोर कलर बॅकग्राउंड अंडरस्कोर कलर असे दोन मी कलर डिक्लेअर करणार आहे. त्यानंतर मला काय करायचं आहे तर या फंक्शनच्या आतमध्ये मला जो काही माझा एक्स आणि वाय जो काही पिक्सेल आहे त्या पिक्सेलला कोणता कलर आहे हे पहिल्यांदा मला चेक करावं लागेल. म्हणजेच मी काय करणार आहे, जर समजा माझा जो काही पिक्सेल आहे कुठला आहे, एक्स आणि वाय हा आपला पिक्सेल आहे, मग तो पिक्सेल पहिल्यांदा आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपण काय करणार आहे, गेट पिक्सेल हे फंक्शन आपण यूज करतो. मग या गेट पिक्सेलमध्ये जी काही एक्स, वाय जो काही पिक्सेल आहे तो मला काय पाहिजे आहे, नॉट इक्वल टू फोरग्राउंड कलर पाहिजे. नॉट इक्वल टू फोरग्राउंड अंडरस्कोर कलर पाहिजे. त्याचबरोबर जो काही माझा पिक्सेल आहे म्हणजे जे गेट पिक्सेल करणार आहे एक्स आणि वाय त्याचा जो काही कलर आहे तो बॅकग्राऊंड कलर पण नसायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुमचा जो काही एक्स आणि वाय जो काही पिक्सेल आहे तो फोरग्राउंड कलर पण नसायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा जो काही पिक्सेल आहे तो बॅकग्राऊंड कलर पण त्याला नसायला पाहिजे. जर नसेल तर आपण काय करणार आहे तर जो काही आपला पिक्सेल आहे म्हणजे ज्याला आपण पुट पिक्सेल म्हणतो त्या पिक्सेलला मला कलर असाइन करायचा आहे. मग तो पुट पिक्सेलचे कोऑर्डिनेटर काय आहे, एक्स, वाय आहे. त्याला मला कुठला कलर द्यायचा आहे तर फोरग्राउंड कलर मला त्याला द्यायचा आहे. त्यामुळे मी लिहिताना काय लिहिणार आहे, पुट पिक्सेल एक्स, वाय, फोरग्राउंड अंडरस्कोर कलर. ठीक आहे. त्यानंतर एक मला पिक्सेल मी त्याला कलर दिला. आता आपल्याला फ्लड फिल अल्गोरिदम मध्ये आपण लेट दोन टाइप्स आहे, एक आहे तो 4 कनेक्टेड आहे, दुसरा आहे तो 8 कनेक्टेड आहे. आपण जो आत्ताचा प्रोग्राम बघणार आहे तो आपण 8 कनेक्टेड बघणार आहे. म्हणजे तुमचा जो काही गेट पिक्सेल आहे त्या पिक्सेलला जो काही तुम्ही कलर देणार आहे त्या पिक्सेलच्या लेफ्ट साइड, राईट साइड, टॉप आणि बॉटम आणि 4 जे डायगोनल पिक्सेल आहेत त्याला आपण काय करणार आहे, परत कलर काय करणार आहे, फिल करणार आहे. असं आपण कम्प्लीट फिल करणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा बॅकग्राऊंडचा कलर संपत नाही
तोपर्यंत. म्हणून मी परत जे काही 8 कोऑर्डिनेटर आहेत म्हणजेच ते आपण कशात टाकायचं आहे तर फ्लड ह्या फंक्शन मध्येच टाकायचं आहे. मग आता जर तुम्ही राईटचा, लेफ्टचा, टॉप आणि बॉटम हे 4 झाले आणि 4 डायगोनल, टोटल तुम्हाला 8 फंक्शन काय करावे लागतील, डिक्लेअर करावे लागतील. मग त्याच्यामध्ये काय होईल, एक आहे तो x+1 असेल, y ऍज इट इज असेल, एकदा x-1 असेल, y ऍज इट इज असेल, x ऍज इट इज असेल, y+1 असेल, x ऍज इट इज असेल, y-1 असेल. हे झालं आपलं राईट, लेफ्ट आणि टॉप आणि बॉटम. जे काही 4 डायगोनल आहेत ते कशा असणार आहेत, x+1, y+1, x+1, y-1, x-1, y+1, x-1, y-1 असे 4 कोऑर्डिनेटर. म्हणजे टोटल आपल्याला 8 कोऑर्डिनेटर साठी आपल्याला परत काय करायचंय, फ्लडचा जो काही फंक्शन आहे तो आपल्याला काय करायचंय, डिक्लेअर करायचंय. मग आता आपल्याला 8 फंक्शन लिहायचे आहेत. मग आता मी पहिला काय करणार आहे, x+1, y ऍज इट इज असेल, सेम फोरग्राउंड कलर अंडरस्कोर कलर कॉमा बॅकग्राऊंड कलर. जसं आपण वरती फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे ते सेम ऍज इट इज राहणार आहे. ठीक आहे, एक झालं. सेम आपल्याला काय करायचे, हे सेम फंक्शन जे आहे ते आपल्याला किती वेळा लिहायचंय, 8 वेळा लिहायचंय. कारण की आपला जो काही पिक्सेल एक्स आणि वाय आहे त्याचे नियर अबाउट जे काही पिक्सेल्स आहेत ते आपण 8 कनेक्टर न करणार आहे, म्हणून आपल्याला इथं 8 वेळा फ्लड हे फंक्शन डिक्लेअर करावं लागेल. ठीक आहे, मी काय करणार आहे, एडिट मध्ये जाऊन सेम फंक्शन जे आहे ते कॉपी करून घेणार आहे आणि तो मी काय करणार आहे, 8 वेळा पेस्ट करणार आहे. मी आता पेस्ट करणार आहे. इथं पेस्ट केल्यानंतर मला काय करायचं असेल, एकदा जो आहे तो x+1 y ऍज इट इज असेल, x-1 y ऍज इट इज असेल, फोरग्राउंड कलर कॉमा बॅकग्राऊंड कलर. त्यानंतर परत मला काय करायचंय, अजून एखादं मी कॉपी करणार आहे सेम फंक्शन. त्याच्यामध्ये माझी व्हॅल्यू काय असणार आहे, x ऍज इट इज ठेवणार आहे मी आणि जो काही माझा y आहे तो y माझा काय असेल, +1 एकदा असेल. त्यानंतर नेक्स्ट x काय असणार आहे माझा ऍज इट इज ठेवायचा आहे आणि y जो आहे तो y-1 करायचा आहे. नेक्स्ट फंक्शन आहे ते जे आहे ते x+1 y+1, त्यानंतर x-1 y-1, नेक्स्ट x+1 y-1, त्यानंतर x-1 आणि y+1 असे मी 8 कोऑर्डिनेटर काय घेतलेले, डिक्लेअर केले. यातले 8ही कोऑर्डिनेटर डुप्लिकेट नसणार आहेत आणि नसायलाच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही फंक्शन आपण वापरलेलं आहे हे फंक्शन आपण कुठं करतो, मेन फंक्शन मध्ये कॉल करणार आहे. कधी करणार आहे, आपला रेक्टँगल ड्रॉ झाल्यानंतर. म्हणजे रेक्टँगल झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, फ्लड जे काही फंक्शन आहे तो आपल्याला वरती मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर करायचं आहे. मग आता मेन फंक्शन मध्ये आता आपल्याला फ्लडचं कोऑर्डिनेटर कुठलं, एक्स आणि वाय. म्हणजे तुमच्या रेक्टँगल मधला आपल्याला एक पिक्सेल माहिती पाहिजे. समजा मी काय केला, एक्स वरचा 55 आणि वाय वरचा पण 55 हा मी काय घेतलेला आहे, पिक्सेल सिलेक्ट केलाय. आता हा 50-50च्या पुढे पाहिजे आणि 100-100च्या आतमध्ये पाहिजे, म्हणून मी 55-55 घेतलेला आहे. त्याचबरोबर फोरग्राउंड कलर जो आपल्याला आपल्या रेक्टँगल मध्ये फिल करायचा आहे तो कलर. आता मी समजा 15 घेतलं, 15 हा आपला व्हाईट कलर आहे बरोबर. आणि बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो आपला काय असतो, बेसिकली ब्लॅक असतो. त्यामुळे बॅकग्राऊंड कलर मी काय घेतला, 4 घेतला. म्हणजेच तुमचं फंक्शन कसं कॉल होणार आहे, जो काही पिक्सेल आहे तो कुठला पिक्सेल आहे आपला, तर एक्स आणि वाय पिक्सेल कुठला, 55 जे काही पिक्सेल आहे त्याला फोरग्राउंड कलर आहे का तो चेक करेल. नसेल तर
परत तो सेम पिक्सेल त्याला बॅकग्राऊंड कलर आहे का, म्हणजे व्हाईट किंवा ब्लॅक कलर आहे का हे चेक करेल. हे दोन्ही पण कलर नसेल तर आपण काय करणार आहे, सगळे फंक्शन आपण कॉल करणार आहोत. हे कॉल केल्यानंतर आता आपला इथं प्रोग्राम संपतो, त्यामुळे आपण इथं काय लिहिणार आहे, गेट ch फंक्शन आपण डिक्लेअर करणार आहोत. आणि त्यानंतर आपला प्रोग्राम संपलाय म्हणून आपण काय करतो, क्लोज ग्राफ फंक्शन यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही फाईलमध्ये जा, प्रोग्राम सेव्ह करा. कंपाईल करण्यासाठी अल्टर F9 दाबा. वॉर्निंग येईल, त्याला निग्लेक्ट करा आणि रन करण्यासाठी कंट्रोल F9 दाबा. ठीक आहे. तुमचा जो काही पिक्सेल असेल तो तुमचा रेक्टँगल काय होईल, फिल होणार आहे. थँक्यू.